नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये असोसिएटिंग द लेटर्स विथ द साऊंड्स यामध्ये वॉवल्स म्हणजे स्वरांचे उच्चार बघितले होते. आज आपल्याला इंग्रजी वर्णमालेतील व्यंजनांचे म्हणजेच कॉन्सोनंट्सचे उच्चार कसे होतात ते बघायचे. तर या ठिकाणी बी जो आहे त्याचा उच्चार होतो ब. आता इथं पुढे उदाहरणं दिलेली आहेत, बॅट, बस, बेड आणि टेबल. सी चा जो उच्चार आहे तो होतो क किंवा स. तर काही ठिकाणी कॅट, कप, कॅन, फॅक्ट. त्यानंतर सी चा स होतो सायकल, सेल, सिटी, राईस. त्यानंतर डी चा उच्चार होतो ड, एफ चा उच्चार होतो फ, ग चा उच्चार होतो, जी चा उच्चार होतो ग म्हणजे गोट, गेट, गन आणि बॅग. त्याचप्रमाणे जी चा उच्चार ज असा सुद्धा होतो. उदाहरणार्थ जिराफी, जेम अँड जेंटल. त्यानंतर एच चा उच्चार जो आहे तो ह असा होतो. जे चा उच्चार होतो ज, के चा उच्चार होतो क. त्यासाठी त्याची उदाहरणं पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत. यल चा उच्चार होतो ल, एम चा उच्चार होतो म, एन चा उच्चार होतो न, पी चा उच्चार होतो प. त्या ठिकाणी उदाहरण दिले बा. पी चा काय होतो प, पेन, पॅन्ट, पॉन्ड आणि कॅप. क्यू जे आहे याचा उच्चार काय होतो क असा होतो. कॉन्कर, रॅकेट. त्याचबरोबर क्यू चा उच्चार क असा सुद्धा होतो. तर त्यापासून शब्द बनलेले आहे बघा, क्वीन, क्वाईट, क्वेश्चन. त्यानंतर आर चा उच्चार होतो र. उदाहरणार्थ रोड, रॅन, वर्ड आणि कार. यस हे जे लेटर आहे कॉन्सोनंट्स त्याचा उच्चार होतो स. उदाहरणार्थ सी, से, सन, बस. त्याचप्रमाणे यसचा झ असा सुद्धा उच्चार होतो. उदाहरणार्थ रोज, वॉज, वेज, बिकॉज. त्यानंतर टी चा उच्चार होतो ट, व्ही चा उच्चार होतो व आणि डब्ल्यू चा उच्चार होतो व. या ठिकाणी उदाहरण दिलंय विंडो, वाईज, वांट आणि पॉवर. त्यानंतर आहे एक्स. तर एक्सचा पहिला जो उच्चार आहे तो एक्सचा पहिला उच्चार होतो क्स. त्याचे उदाहरणं आहेत बॉक्स, एक्सरे, एक्सरसाइज, एक्साइट. त्यानंतर एक्सचा उच्चार होतो ग्ज म्हणजे एक्झामिनेशन, एक्झाम्पल. त्यानंतर एक्सचा उच्चार होतो झ म्हणजे झेरॉक्स, झायलोफोन अशा पद्धतीने. त्यानंतर वायचा जो उच्चार आहे तो होतो य. त्याचे उदाहरणं आहेत याक, इयर, येस, रॉयल. त्यानंतर या अल्फाबेट मधलं शेवटचं जे काही लेटर आहे ते आहे झेड. तर त्याचा उच्चार होतो झिरो, झेब्रा आणि झू. तर मित्रांनो या ठिकाणी काही जोडाक्षरांनी सुरुवात होणारे काही शब्द आहेत ते चांगले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर टीएच जे आहे तर या ठिकाणी हे सिंगल लेटर नाही तर हे डबल लेटर आहे. आपण जसे लेटर बघितलं होतं बा की डब्ल्यू चा व, व्ही चा व, एस चा काय स. पण या ठिकाणी जोडाक्षरांनी सुरुवात होणारे काही शब्द आहे आणि ते आपल्याला चांगले लक्षात ठेवायचे. तर टीएच जे आहे तर याचा बनतो थ. उदाहरणार्थ थिंक, थर्ड, थाई, थॉर्न. त्यानंतर टीएच चा वापर आपण द साठी सुद्धा करतो. उदाहरणार्थ दी, त्याचा उच्चार द किंवा दी असा करतात. देअर, दे, देम. डब्ल्यू एच चा उच्चार या ठिकाणी व असा करतात. वेअर, व्हॉट, वेन.
तर आपण त्याचा उच्चार वेअर असा करतो, तर तो वेअर असा करायला पाहिजे. व्हॉट जे आहे त्याला व्हा न म्हणता वॉट म्हणायला पाहिजे. जे व्हेन आहे तिथं व्हे न म्हणता त्याला वेन म्हणायला पाहिजे. त्यानंतर यशचा उच्चार होतो श, शॉल, शेल, डॅश, शेअर, शुड. त्यानंतर पीएचचा उच्चार होतो फ म्हणजे फोन, फोटो, फ्रेज. सीएच म्हणजे च, याचा उच्चार होतो चेअर, चॉईस, चेंज, रिच आणि इंच. तर विद्यार्थी मित्रांनो, वॉवल्सचे उच्चार आणि कॉन्सोनंटचे उच्चार एक 2-3 वेळेस स्वतः म्हणून बघा आणि ते समजून घ्या, जेणेकरून आपल्याला शब्द वाचताना व्यंजनासमोर स्वर येतात, तर त्यानुसार आपल्याला त्याची जॉईनिंग करून ते शब्द वाचायला या ठिकाणी शिकता येईल. जर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील. थँक्यू.